उन्हाळा चालू झाला का कैरीचा सीझन सुद्धा चालू होतो आणि कैरीच्या सीझनमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कैरीपासून वेगवेगळे पदार्थ बनतच असतात. पण आज आपण इथे कैरीच्या पाणीपुरीची रेसिपी पाहणार आहोत. अतिशय चटपटीत असं हे कैरीच्या पाणीपुरीचं पाणी बनवून तयार होते आणि कैरीचा फ्लेवर यामध्ये इतका सुंदर लागतो. पाणीपुरी नाव जरी काढलं की सगळ्याच्याच तोंडाला पाणी सुटतं. आणि ज्या लोकांना पाणीपुरी आणि कैरी आवडते ना, त्यांनी तर हा व्हिडिओ बघायलाच हवा आणि ही पाणीपुरीची रेसिपी बनवायलाच हवी, कारण त्यांना ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे. तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने पाणीपुरीचं पाणी बनवलं, कैरीचा सीझन संपेपर्यंत 10 वेळा तरी तुम्ही हे पाणीपुरीचं पाणी नक्कीच बनवणार आहात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ह्या कैरीच्या पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी अर्थातच इथे आपल्याला कैरी लागणार आहे. तर इथे मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे. कच्ची कैरी स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर या कैरीवरची इथे आपल्याला साल काढून घ्यायची आहेत आणि कैरी आपल्याला अगदी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही कैरीचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बरीच लोक असतात ज्यांना पाणीपुरी तर खायला आवडते पण खूप जास्त आंबट नाही आवडत. त्यानुसार तुम्ही कैरीचं प्रमाण कमी जास्त करू शकता, किंवा कैरी जी आहे ती थोडीशी कमी आंबट असलेली कलमी कैरी इथे तुम्ही वापरू शकता. तर यातली अर्धी कैरी मी ह्या पाणीपुरीच्या पाण्यामध्ये वापरणार आहे. शिल्लक राहिलेली अर्धी कैरी आपण पुढे वापरणार आहोत. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे की अर्धी राहिलेली कैरी आपल्याला कधी वापरायची आहे. तर इथे मी कट करून घेतलेली अर्धी जी कैरी आहे ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. त्याचबरोबर ओंजळभर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. देठासहित घ्यायची म्हणजे स्वाद खूप छान येतो. आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा इंच आलं घालायचं आहे. साधारण मुठभर पुदिन्याची पानं घालायची आहेत, म्हणजे कोथिंबीरच्या अर्धा इथे आपल्याला पुदिन्याची पानं घालायची आहेत. 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा इथे आपल्याला काळं मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे. भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची म्हणजे चव खूप छान येते. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि मिक्सरला ही चटणी आपण वाटून घेऊया. इथे पहा, इथे आपली हिरवी चटणी वाटून झालेली आहे. वाटून घेतलेली हिरवी चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी फाईन वाटून घ्यायचं, म्हणजे चाळून घ्यायची ती आपल्याला गरज लागत नाही. हिरवी चटणी वाटून घेतलेली बाउलमध्ये काढून घेतली. आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता हे पाणी तुम्हाला कितपत पातळ हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता. यामध्ये मी साधारण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. इथे आपलं चटपटीत असं कैरीचं पाणीपुरीचं पाणी बनवून तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण काही बाकीचे साहित्य काढून घेऊया. तर राहिलेली शिल्लक अर्धी कैरी होती, ती बारीक कट करून घेतली होती, ती यामध्ये मी ॲड करून घेतली. त्यानंतर खारी बुंदी घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अर्धा चमचा इथे आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. आणि घातलेलं संपूर्ण साहित्य आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर एकदा याची चव चाखून पाहायची. यामध्ये जर काही तुम्हाला कमी जास्त वाटलं तर या स्टेजला तुम्ही ते ॲड करू शकता. तर इथे आपलं मस्त असं चटपटीत कैरीच्या पाणीपुरीचं पाणी बनवून तयार झालेलं आहे. हे बाजूला ठेवूया आणि पाणीपुरीसोबत खाण्यासाठी मस्त असा आलू आणि चण्याचा मसाला तयार करून घेऊया. तर आलू आणि चण्याचा मसाला तयार करण्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजचा आलू उकडून घेतलेला आहे. आता उकडून घेतलेला आलू जो आहे तो आपल्याला हाताने मॅश करून घ्यायचा आहे. खूप जास्त मॅश करायचं नाही, हलकेसे छोटेसे तुकडे ठेवायचे, म्हणजे खाताना ते खूप छान लागतात. तर इथे मी आलू मॅश करून घेतले आणि त्यानंतर यामध्ये बॉईल केलेले चणे घातलेले आहेत. इथे मी चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले आणि थोडंसं मीठ टाकून त्याला बॉईल करून घेतलं होतं. बॉईल केलेले चणे ॲड केले, बारीक चिरलेला कांदा ॲड केला, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ घालायचं आणि तयार केलेलं चटपटीत कैरीच्या पाणीपुरीचं पाणी घालायचं आहे. आणि संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचंय. आणि तुम्ही पाहू शकता पाणीपुरीमधला मस्त असा चटपटीत आलूचा मसाला सुद्धा इथे आपला बनवून तयार झालेला आहे. असा हा आलूचा मसाला पाणीपुरीसोबत असला की पाणीपुरी खायला सुद्धा खूप सुंदर लागते. तर इथे आपला आलूचा मसाला तयार झालेला आहे. यावरून सुद्धा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालून घेऊया. आणि आता इथे आपलं संपूर्ण साहित्य बनवून रेडी झालेलं आहे. तर इथे आपला आलूचा मसाला आणि हे आपलं मस्त असं चटपटीत कैरीच्या पाणीपुरीचं पाणी आणि त्याचसोबतच मस्त अशा टम्म फुललेल्या कुरकुरीत अशा पाणीपुरीच्या पुऱ्या. तर ह्या कुरकुरीत पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी घरीच बनवलेल्या आहेत. या पाणीपुरीच्या पुरीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की चेक करा. तिथे मी रगडा पाणीपुरीची डिटेल रेसिपी दाखवलेली आहे, ज्यामध्ये 1 कप रव्यापासून तुम्ही कुरकुरीत महिनाभर टिकणाऱ्या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवू शकता, ज्या की मस्त अशा खुसखुशीत बनवून तयार होतात. आणि 1 कप रव्यापासून तुम्ही 70 ते 80 पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करू शकता. तर इथे आपलं संपूर्ण साहित्य रेडी झालेलं आहे. आता आपण हे सर्व करून घेऊया.
पाणीपुरीची पुरी घ्यायची, मस्त त्याला मध्यभागी होल करायचं, आलू मसाला भरायचा आणि मस्त ह्या पाणीपुरीवर ताव मारायचा. इतकी भन्नाट बनवून तयार होते. एक पाणीपुरी जर तुम्ही खाल्ली तर अजिबात थांबायचं नाव घेणार नाही. इतकी भन्नाट अशी ही पाणीपुरीचं पाणी बनवून तयार होते. एकदा तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ह्या पाणीपुरीचं पाणी नक्की ट्राय करून पहा. पूर्ण उन्हाळाभर तुम्ही 10 वेळा तरी ही पाणीपुरीचं पाणी बनवाल. इतकी सुंदर अशी ही चटपटीत कैरीच्या पाणीपुरीचं पाणी बनवून तयार होते. नक्की ट्राय करा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुद्धा सुरू होतात, मुलांचा हट्ट असतो काही ना काही मधल्या वेळेत खायची, तर हे पाणीपुरी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यापुढे सुद्धा आपण उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या भरपूर स्नॅक्सच्या नवनवीन रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आत्ताच व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल. आणि जर तुम्हाला कोणती नवीन रेसिपी पाहायची असेल तर ती सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कैरीचा सीझन संपण्याआधी ही कैरीच्या पाणीपुरीची रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका रेसिपी बरोबर. धन्यवाद.